ते म्हणले मला एक कोरा कागद दे आणि जाडा स्केच पेन दे. कोरा कागद दिला, त्याच्यावर त्यांनी लिहिलं डोंट कॉपी. कॉपिंग समवन एल्स इज लाईक इटिंग फ्रॉम समवन एल्सेस प्लेट. दुसऱ्याच्या उष्ट्या थाळीतनं खाण्यासारखे. स्वतःची चित्र काढ. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. कविता जगणारी माणसाच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या नवीन भागामध्ये आपल्या भेटीस एक राजकीय व्यंगचित्रकार आलेले आहेत आणि राजकीय व्यंगचित्रकार हे खूप ख्यातनाम आहेत. संबंध महाराष्ट्रभरामध्ये त्यांचं नाव आहे आणि गेले 13 वर्ष झालं सकाळ समूहामध्ये ते व्यंगचित्र काढत असतात. तर त्यांचं नाव म्हणजे व्यंगचित्रकार आलोक निरंतर सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. सर, जसं कवी हा भावनांना शब्दांमध्ये रेखाटतो, तसाच चित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा भावनांना, कल्पनांना रेषांमध्ये रेखाटत असतो. आणि हे काम तुम्ही खूप लहानपणापासून करताय. तर मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की व्यंगचित्र काढावंसं तुम्हाला कधीपासून वाटलं? मी खूप लहान असेल, म्हणजे मी 7-8 वय असेल माझं. अच्छा. आणि मला आठवते सुरुवातीचा किस्सा, मी खडू होता घरामध्ये. बर. आणि मी भिंतीवर एक चित्र काढलं पक्ष्याचं. ते पक्ष्याचं चित्र काढल्यावर घरातले मंडळी येऊन बघायला लागले की नवीनच रंग दिला होता त्यावेळेस. म्हणजे कोणी खराब केलं. चिडलेलो बघून म्हणलं बाबा मी हे काय केलेलं नाही. माझी बहीण आली, तिने ते बघितलं की छान काढले. ती म्हणली मी काढले. म्हटलं हिनीच काढले, माझा काही संबंध नाही. ती मला आठवणारी पहिली सुरुवात. त्याच्यानंतर कदाचित बराच पिरियड गेला असेल. आणि मला सवय होती पतंग उडवायची. आणि ते गच्चीवर चढून नाशिकमध्ये पतंगाचं त्यावेळेस खूप, म्हणजे सगळे पतंग उडवण्यामध्ये लहान मुलं तर सगळे तेवढंच एक कार्यक्रम. तर मी गच्चीवर चढायचो पतंग पकडण्यासाठी. म्हणजे तो उडवण्याचा इतकंच, पतंग पकडण्याचा पण छंद लागला मला. ते आई वडील माझे घाबरायला लागले की ह्या गच्चीवरनं पडेल खाली वगैरे. मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून आईने मला चित्रकलेच्या क्लासमध्ये घातलं. जाऊ एक ठिकाणी बसून काहीतरी करेल. नाशिकचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार. अच्छा. यांच्या क्लासमध्ये त्यांचा समर वर्कशॉप असायचं. तर तिथे मी जायला लागलो. आणि तिथे गेल्यावर एक आवड तयार झाली किंवा मग काहीतरी चालू. लहान वय तेवढं फारसं काही कळायचं पण नाही. मग करायचो आणि जमायचं थोडंफार जेवढं आहे ते. थोडंसं माझं बघून वडिलांनी माझ्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आणून द्यायला सुरुवात केली. की हे चित्रांची पुस्तकं आहेत बघ. त्या काळात आमच्या घरी महाराष्ट्र टाइम्स यायचं. महाराष्ट्र टाइम्समध्ये आर.के. लक्ष्मणांचं चित्र असायचं. तर ते एवढं आवडायचं मला, छोटं आणि मोठं. ते दोन्ही मी कॉपी काढायचो. आणि एक वही तयार केली होती, ड्रॉइंग बुक. त्याच्यामध्ये रोज मी ते कॉपी करायचो. असं करता 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 थप्प्याच्या थप्प्या तयार झाल्या सगळ्या. कॉपी केलेल्या. रोज रंग भरायचो. त्यावेळेस स्केच पेनने काढायचो, पेन्सिल स्केच पेन. आणि मग अजून चांगली चांगली पुस्तकं वडिलांनी आणली. एक फेसिस नावाचं आर.के. लक्ष्मणचं पुस्तक होतं. तर ते मुंबईहून वडील माझ्यासाठी घेऊन आले. ते इतकी अफलातून कॅरिकेचर्स केली होती लक्ष्मणांनी, कलर कॅरिकेचर्स. त्या काळात इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये त्यांनी ती केली होती. तर ती सगळी मी कॉपी करायला सुरुवात केली. आणि वडील त्या काळात नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. संस्कृती वैभव नावाची एक त्यांची संस्था होती. ते मोठमोठ्या व्यक्तींना पुरस्कार द्यायचे किंवा संगीताचे कार्यक्रम ठेवायचे, कीर्तनाचे कार्यक्रम ठेवायचे. बाबा महाराज सातारकर त्यावेळेस नाशिकमध्ये येऊन कीर्तन करायचे. वडिलांना सुद्धा कलेची ही सांस्कृतिक बॅकग्राऊंड आहे. तर त्यांना असं वाटलं की जर आर.के. लक्ष्मणांना बोलवलं तर पुरस्कार द्यायला, त्या निमित्ताने माझी भेट होईल त्यांची. आणि त्यांनी पत्र लिहिलं लक्ष्मणांना. लक्ष्मण हो म्हणले. म्हणजे अपेक्षित नव्हतं, ते हो म्हणले. खूप मोठं व्यक्ती म्हणजे. ग्रेट. म्हणले येतो मी. लक्ष्मण नाशिकला आले.
आणि ते एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्याच्याकडे बघूनच तुम्हाला असं वाटेल की हे जिनियस आहे. फ्लेश अँड ब्लडमध्ये असं बघतो ना काही लोकांचा धरारा बसतो, तसं ते व्यक्तिमत्व. ते कला तर होतीच, पण ती पर्सनॅलिटी पण तशी होती. मी आपलं सगळं त्यांना दाखवायला घेऊन गेलो होतो. ताज हॉटेलमध्ये ते नाशिकमध्ये उतरले होते. पण त्यांना बघितल्यावर मी जी पिशवी घेतली होती ती अशी मागे लपवायला सुरू केली. नको, यांना आवडेल का नाही. आणि मुळात थोडासा माझा स्वभाव असं मागे मागे राहण्याचा, लहानपणात शांत स्वभाव होता. पण ज्याला काय म्हणायचं त्याला, मितभाषी. वडिलांनी मला थोडंसं पुढे केलं. म्हणजे दाखवतं ना तू काय केलं. रूममध्ये आम्ही बसलो होतो, तर मी एक त्यातलं ते फेसेसचं जी कॉपी केलं होतं ते त्यांना पुढे ठेवलं. ते 1-2 पानं उघडली आणि ते म्हटले हे माझं आहे. हो, म्हणलं हो तुमचं आहे, मी कॉपी केलं तुमचं, तुमची सही पण कॉपी केलं. म्हणजे मी ते चित्र करायचो, खाली आर.के. लक्ष्मण पण कॉपी करायचो. काय सांगता. आणि माझ्याकडे बघितलं ते म्हणले हे सगळी पुस्तकं माझ्याकडे आज रात्री ठेव आणि उद्या सकाळी मला भेटायला ये. म्हणलं येतोच. आलो घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी ताजमध्ये परत त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले मला एक कोरा कागद दे आणि जाडा स्केच पेन दे. कोरा कागद दिला, त्याच्यावर त्यांनी लिहिलं डोंट कॉपी. कॉपिंग समवन एल्स इज लाईक इटिंग फ्रॉम समवन एल्स इज प्लेट. दुसऱ्याच्या उष्ट्या थाळीतनं खाण्यासारखे. स्वतःची चित्र काढ. आता त्यावेळेस वयामध्ये ते नीट कळालं नाही की असं का बोललं. मी घरी येऊन वडिलांना सांगितलं, म्हटलं असं बोलले. म्हटलं तुला काय वाटतं. म्हटलं तो मोठा माणूस आहे, त्याने बरोबरच सांगितलं असं जरी सांगितलं. म्हटलं मग करशील का प्रयत्न. म्हटलं करतो. आता जो माझा हात कॉपी करण्यामध्ये एकदम सराईत झाला होता, म्हणजे कुठलंही चित्र मी पटकन काढायचो, ते ओरिजिनल चित्र कसं काढायचं मी म्हणजे काही कळेना. डेड एंड आल्यासारखं झालं. ओरिजिनल म्हणजे काय. बरोबर. वडिलांनी कल्पना दिली की हे अशी 2 जण काढ, त्यावेळेसची राजकारणी आणि असे डायलॉग्स वगैरे. मला फक्त काढण्याचं काम दिलं. पण ते काढण्याचं काम सुद्धा मला जवळजवळ 5-6 तास ते खोड परत काढ असं सगळं करून मी एकदाचं ते बनवलं. कसंही का असं ना, ते माझं स्वतःच होतं, त्याच्यात कोणाचंही काही कॉपी नव्हतं. आणि वडिलांनी लक्ष्मणांना फॅक्स करून टाइम्स ऑफ इंडियामध्ये पाठवलं. त्यांचं लगेच 5-10 मिनिटांमध्ये रिप्लाय, नाव यू आर ऑन द राईट ट्रॅक, ऑल द बेस्ट. आणि त्याच्याबरोबर त्यांनी तेच फेसेस पुस्तक परत पाठवलं, ज्यातनं मी ते सगळी चित्र कॉपी केली होती. ते म्हणले आता ह्याच्याकडे कॉपी करण्यासाठी बघू नकोस, रेफरन्स म्हणून शिकण्यासाठी बघ, त्याचा उपयोग तसा कर. बरोबर. मग त्यावेळेला एक प्रवास सुरू झाला. पुढे मग काही गोष्टी डेस्टिनी असतात तशा घडत गेल्या. बरोबर. तुमचं बालपण सगळं नाशिक शहरामध्येच गेलं. आणि मग पुण्याकडे प्रवास कसा झाला तुमचा. 10वी झाल्यानंतर मी रोटरीच्या युथ एक्सचेंज प्रोग्राममधनं 1 वर्षासाठी कॅनडाला गेलो. वा. ती युथ एक्सचेंज स्कीम अशी असते की आपण तिकडे जातो, एका फॅमिलीच्या घरामध्ये राहतो, त्यांचा फॅमिली मेंबरसारखं. आणि त्या देशातनं किंवा दुसऱ्या कुठल्या देशातनं कोणीतरी एक व्यक्ती येऊन आपल्या घरात कल्चरल एक्सचेंज, की त्या मुलाला आपलं भारतीय संस्कृती कळेल, आपल्याला त्यांची संस्कृती कळेल, असं ते एक संस्कृती एकमेकाला कळावी या हेतूने सुरू केलेला कार्यक्रम. मी कॅनडामध्ये गेलो आणि शिकत असताना तिथली राजकीय गोष्टींवर चित्र करायला लागलो. ते शाळेच्या नोटीस बोर्डवर लावायला लागलो. आणि मग ते कुठेतरी मनामध्ये पक्क झालं की हे आपल्याला करायचं आहे, प्रोफेशनली करायचं, जमू शकतं. आणि त्या वर्षभरामध्ये माझ्याकडे बराच वेळ होता की ज्याच्यातनं मी विविध पुस्तकं वाचू शकलो. म्हणजे मी इथनं जाताना कपडे कमी नेले होते आणि आचार्य अत्रेंची पुस्तकच सगळी बॅगेत भरून घेऊन गेलो. म्हटलं हे सगळं वाचून काढतो, घरीच्या पाण्यापासून सगळं. आणि मग ते वाचायला वेळ मिळाला, ऐकायला वेळ मिळाला. जे तुम्हाला खतपाणी लागतं एका विशिष्ट वयामध्ये, ते लहान वयात ते त्या एका वर्षामुळे होत गेलं. आणि मग परत आलो तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी 1 वर्ष शिकलो. त्यानंतर मी बँगलोरमध्ये
त्यावेळी वय किती होतं म्हणजे तुम्ही जेव्हा इथं कॅनडाला गेला त्यावेळी? 16-17 वय असेल. बरोबर. आणि तिथे तुमचं असा एक प्रसंग आलेला की तुम्हाला तिथल्या प्राईम मिनिस्टरांना भेटण्याची संधी मिळालेली होती. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर तिथे शाळेमध्ये चित्र काढून लावत असताना माझ्या ओळखी झाल्या आणि माझ्या ज्या फॅमिलीबरोबर मी राहायचो ते पण मला फायदा होईल अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचे. मग ते तिथलं लोकल खासदाराला जेव्हा भेटायला जायचे तेव्हा मला बरोबर घेऊन जायचे. अच्छा. आणि त्या गप्पा मी बघायचो की अरे इथले राजकीय लोक कशी काम करत आहेत. मग एक दिवस सरप्राईज म्हणून मला म्हटलं की चल आपण ऑटोवामध्ये जाऊया, संसद बघूयात कॅनडाची. तू भारतात परत जाण्याच्या आधी आपण कॅनडाची संसद बघून येऊया. आणि संसदेत गेलो तर तिथे आणखीन एक सरप्राईज की त्यांनी तिथल्या पंतप्रधानांशी माझी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. किती किती मस्त ना. हां. आणि मग ते पंतप्रधानांनी पण वेळ दिला. त्यांनी काही चित्र बघितली, काही ऑटोग्राफ दिले मला, गप्पा मारल्या की कशी व्यंगचित्र काढतोस वगैरे. आणि तिथलं एक मला गंमत अशी वाटली की पंतप्रधान सुद्धा सामान्य नागरिक असल्यासारखा गप्पा मारत होता. आता आपल्याकडचं वातावरण आपण बघतो की नगरसेवक पण अगदी बादशाह असल्यासारखे फिरतात. खरं. सो मग त्यांनी ते चित्र बघितल्यावर मी त्यांना सहज म्हटलं की याचं कदाचित मी पुस्तक बनवू शकेल, तर तुम्ही प्रस्तावना लिहाल का? तर त्यांनी प्रस्तावना पण त्या पुस्तकासाठी लिहून दिली. आणि छान छान अनुभव, म्हणजे संसद बघायला मिळाली, त्यांचा देश कसा चालतो हे बघायला. बरोबर बरोबर. त्याच्या पुढे गेलेला देश आहे, त्यामुळे एक डेव्हलप्ड कंट्री कशी असते ते बघण्याचा एक अनुभव होता. बरोबर. पण कॅनडामध्ये पण राहत असताना व्यंगचित्रकार म्हणून मला असं जाणवत राहिलं की इथे विषयच नाही येतात. ना रस्त्यावर खड्डे आहेत, नाही काय मोठा भ्रष्टाचार कोणी केला आहे, ना काही प्रदूषण आहे. मग चित्र काढणार कशावर ना, सगळंच आपलं छान सुंदर आहे. याच्यावर तुम्ही करू नाही शकत. व्यंगचित्रकाराला ते समस्या पाहिजे, ते समस्या असले की ते काम चांगलं होतं. बरोबर. तिथून मग पुण्यात आला? पण पुण्यात. ओके. पुण्यात आलो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी 12वी केली. आणि त्यानंतर मग कुठल्या आर्ट कॉलेजमध्ये जायचं तर मग बँगलोरचं कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मला आवडलं. तिथलं कॅम्पस छान होतं, हिरवगार होतं. तर त्या कॉलेजमध्ये मी 4 वर्ष बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स शिकण्याकरता गेलो. शिकत असताना न्यू इंडियन एक्सप्रेससाठी मी कार्टून्स करत होतो. वा. माझं कॉलेजचं टायमिंग असायचं सकाळी 9 ते 3-3:30पर्यंत. 4 वाजता मी पळत एक्सप्रेसच्या ऑफिसमध्ये जायचो. म्हणजे जेवढं मला कॉलेजमध्ये शिकायला मिळालं असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पट मी त्या न्यूजपेपर ऑफिसमध्ये शिकत. ते ती वेगळी स्टोरी आहे. म्हणजे मी कसं तिथे आत गेलो आणि कशी संधी मिळत गेली. ते सोपं नव्हतं आत जाणं. बरोबर. एका नॅशनल पेपरच्या ऑफिसमध्ये आत जाणं आणि तिथे काम मिळवणं हे वेगळंच सगळं. आणि हे करत असताना मग तुम्हाला आर.के. लक्ष्मणांचा सहवास लाभला का त्यानंतर? माझे 4 वर्ष पूर्ण होत आले बँगलोरचे. आणि मी बँगलोरमध्येच नोकरी करायचा प्रयत्नात होतो. आणि त्या दरम्यान मी न्यू इंडियन एक्सप्रेसच्या मुख्य संपादकांना भेटायला गेलो. पण तोपर्यंत व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. म्हणजे माझी चित्र पेपरमध्ये छापून यायचे वगैरे सगळं व्यवस्थित. आणि मी मुख्य संपादकांना भेटायला गेल्यावर त्यांची फर्स्ट रिॲक्शन होती की तुला काहीच येत नाही. बापरे. काहीच येत नाही तुला, नोकरी देण्याच्या लायकीचं नाही आहेस. इट्स अ लॉंग वे टू गो. काही येत नाही. आणि मला बँगलोरच्या संपादकांनी असं सांगितलं होतं की ठीक आहे तुला देतो मी नोकरी, पगार पण पक्का दे. पण माझं असं होतं की नाही मला मुख्य ऑफिसमध्ये जाऊन बसायचं आहे. तर मी तिथे चेन्नईमध्ये जाऊन बसेल. चेन्नईमध्ये मी मुख्य संपादकांना भेटायला गेलो. त्यांची माझी थोडीशी ओळख होती. ते माझे चित्र संपादकीय पानावर पण छापतात. जेव्हा नोकरीसाठी मी गेलो तेव्हा ते म्हटले की तुला नाही जमत, तुझं नाहीच आहे, कदाचित तू दुसरं काहीतरी कर. अशी पायाखालची जमीन हल्ली ना. माझे वडील माझ्याबरोबर होते आणि आम्ही अगदी इथपर्यंत होतो की चेन्नईमध्ये कुठेतरी जागा शोधूयात राहण्यासाठी, म्हणजे सगळी सोय होईल. इथपर्यंत सगळी व्यवस्था करून झाल्यावर कानावर माझ्या वाक्य पडलं की तुला काही येत नाही जा. अरे त्याच्यानंतर
वडीलही फारशी बोलत नव्हते, मी शांत होतो. ट्रेनमधनं आम्ही परत येत होतो. आणि गमतीचा किस्सा म्हणजे त्या पिरियडमध्ये मला मिसेस सारखी लक्ष्मणचा फोन आला. बर. तू कुठेस? आपला सगळं मूड खराब होता त्यावेळेस. म्हटलं आहे, चालू आहे. पुण्यात कधी येतोयस? का किती दिवस झाले भेटला नाही. त्याच्या आधीचं असं होतं की ते नाशिकहून परत गेले आणि बाबा मला काही ना काहीतरी कारण काढून पुण्याला घेऊन यायचे की चला आपण जाऊन लक्ष्मणांना भेटून येऊ. म्हटलं आता कसं जायचं भेटायला? ते म्हणले असं पुण्यामध्येच चल, त्यांच्या घराच्या खाली त्या काळी कॉईन बॉक्स असायचे फोनचे, तर त्याच्यावरनं त्यांना फोन कर की मी पुण्यामध्ये अशा अशा काहीतरी कार्यक्रमानिमित्त आलो होतो. कुठले कार्यक्रम नसायचा, आम्ही खास त्यांना भेटायला जायचो, पण फोनवर बोलताना सांगायचं की मी असं कुठला कार्यक्रम आहे तर तो झाला आहे आणि मी तुमच्या घराच्या इथनं चाललोय, तर 2 मिनिटं येऊ का तुम्हाला भेटायला? तुम्हाला नमस्कार करून मी परत जाईल. तर असं फोन केल्यावर कोणी असं म्हणणार नाही की नको येऊ आता, आम्हाला काही वेळ नाही. तर मग ते म्हणायची ये वरती 2 मिनिटं. त्या काळच्या छोट्या छोट्या गोष्टी कशा असतात, त्या वडील मला सांगायचे की आता तू वरती जाशील तर ते औपचारिकपणा म्हणून तुला असं विचारतील की कॉफी पाहिजे का, तेव्हा नाही म्हणू नकोस, हो म्हण. पण तेवढंच तुला 10-15 मिनिटं जास्त करतो. कॉफी असतो, पे असतो, तू बसून राहतो. तर असा तो सहवास वाढत गेला. आणि त्यांना पण एक सवय झाली होती की नाशिकहून कोणतरी एक मुलगा येतो, जर करत असेल कार्टून्स, पण एक मुलगा येतो, फुल घेऊन येतो, 10 मिनिटं बसतो आणि जातो. असं बऱ्याच वेळ झालं. पण या सगळ्या कॅनडा किंवा बँगलोर प्रसंगामुळे त्या भेटी थांबल्या सगळ्या. त्यामुळे त्यांचं त्या ट्रेनमधनं मी नाराज असून परत जात असताना त्यांचा फोन आला की तू कुठे आहेस? मी म्हणतो ना डेस्टिनी असते, तर तसं त्या काळात कुठंतरी आदराची गरज असताना त्याचा तो फोन आला. म्हणजे मी आहे, असं आहे, मला लगेच येऊन पुण्यात भेट म्हटलं, आम्ही पुण्यात आहोत, ये गप्पा मारायला. तर मी गेलो आणि चेहऱ्यावर तशी ते थोडंसं उदासपणा दिसत होता, कारण जे काही घडलं होतं ते माझ्यासाठी मोठं होतं. 4 वर्ष मी मेहनत घेऊन एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये माझा जम बसवायचा प्रयत्न केला, मला असं वाटलं की जम बसलाय, आणि त्या पिरियडला त्या मुख्य संपादकाने मला सांगितलं की तुला काहीही येत नाही आणि असं बोलून तू निघून गेला. बरोबर. आणि पुढचं बोलायची संधी पण नाही. बरोबर. आम्ही त्यांच्या मिसेस लक्ष्मण समोर बसलेलं असताना ते म्हणले काय करतोयस? म्हटलं असं असं साऊथमध्ये काय चाललं होतं. मी काय त्यांना बोलून दाखवलं. ते मला म्हटले इथे सकाळ टाइम्समध्ये त्यांना कार्टूनिस्ट पाहिजे, जाऊन बघ काय होतं, पुण्यात येशील मग आपल्या भेटी पण होतील. बरोबर. म्हटलं प्रयत्न करतो. मी तडक तिथनं सकाळ टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांना काही चित्र दाखवली, त्यांना ती आवडली, विदाऊट अपॉइंटमेंट. ते म्हटले उद्यापासून नोकरीवर ये. वा वा. आणि मी म्हटलं अहो माझं सगळं बॅग आहे, ते सगळं मला नाशिकच्या घरात ठेवावं लागेल. माझं त्यावेळेस छोटंसं बुबू पण होतं, लॅब्राडॉर. म्हटलं हा पण माझ्याबरोबर आहे. तसं लगेच मला उद्या नाही, ठीक आहे म्हटले 2-3 दिवस घे पण लगेच ये. तिथनं एक प्रवास सुरू झाला. आज मी या इन्स्टिट्यूटमध्ये 13 वर्ष झाले. गमतीचा भाग आता असं म्हणजे लाईफ कम्स फुल सर्कल आपण म्हणतो ना, तसं ज्या संपादकांनी सांगितलं की तुला काही येत नाही, ते आता प्रत्येक क्षेत्रावर हा 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 फार छान, मस्त, आवडलं वगैरे. किती छान. ते कोणी येऊन मला असं सांगितलं की मोठ्या व्यक्तीने की तुझं छान आहे, त्याच्यापेक्षा ज्या माणसाने सांगितलं होतं की तुला काही येत नाही, तो माणूस जेव्हा असं म्हणतो की आवडलं, आवडत आहे, छान चाललंय, तर त्याच्यातली मजा खूप वेगळी असते. आणि अगदी खरं. पण आयुष्यात अशा गोष्टी घडल्या पाहिजेत जो तुम्हाला पूर्ण दानकन जो खाली जो पण तुम्ही पडत नाही. अपमान एकदा खूप मोठा झाला पाहिजे. चांगले 2-3, 4, 5, 10, 15 वेळा झाले. अगदी खरं, अगदी खरं. त्याशिवाय तुम्हाला ती कला नाहीच ना. तुम्ही ते जितकं आत जायला पाहिजे ना ते तितके आत पोहोचत नाही. ते सुपरफिशियल असं वर्ण चाललेलं असतं सगळं, आतमध्ये जात नाही. बरोबर बरोबर. ते आतमध्ये जाण्यासाठी कोणीतरी तुम्हाला असं म्हटलं पाहिजे की तू वेडा आहेस, बावळट आहेस, तुला काही येत नाही. आता ते तू घेणाऱ्यांनी पण तसं ते घेतलं पाहिजे. अगदी खरं. तेवढ्या सकारात्मकतेने ते घेतलं गेलं पाहिजे. किंवा एक जिद्द पाहिजे की नाही असं नाही, हे चुकीचं बोलतोस. बरोबर बरोबर. खूप छान. हा अनुभव खरंच खूप छान होता. आणि याला जोडूनच मला विचारायला तुम्हाला आवडेल की आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनकडे तुम्ही कसं पाहता?
कारण त्यांनी जो साकारलेला कॉमन मॅन आहे तो आपल्या सर्वांचंच प्रतिनिधित्व करतो. हो. तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? हे 2-3 विषय आहेत. म्हणजे एक विनोदी किस्सा आहे की मी ज्यावेळेस त्यांची चित्र कॉपी करायचो पॉकेट कार्टून, त्यावेळेस मी एक महिना 2 महिन्यानंतर वडिलांना म्हटलं, हा चित्रकार भारी आहे, पण ह्यांना वेगळे चेहरे काढता येत नाहीत का? हे एकच चेहरा काढतायत म्हणलं रोज. तर ते असले ते म्हणले ते तसं नाही आहे, तो कॉमन मॅन आहे, तो प्रत्येक चित्रात असतो, तो सगळं बघत असतो. आणि अर्थात आरकेंनी त्यावेळेस तो जो मुकपणे सगळं बघत असणारा आपला सामान्य माणूस होता, त्याच्याकडे साधनच नव्हते त्याचं मत व्यक्त करण्याचे. हो. तो इतका परफेक्ट आहे ना त्याचा, तो बघत होता फक्त सगळं. आता जर तुम्ही परिस्थिती बघितली, म्हणजे काळ कसा बदलत असतो, की प्रत्येक सामान्य माणसाच्या हातात एक सेलफोन आला आहे आणि तो वाटेल त्या माणसाला वाटेल ते लिहू शकतो. आता तो शांत नाही राहिला, बरोबर. ट्रोलिंगच्या साईडला जायला लागलाय, वाटेल ते बोलायला लागलाय. बरोबर. पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत तो कॉमन मॅन तसाच 70 वर्ष बरोबर देशाचं प्रतिनिधित्व किंवा देशाच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत होतं. आणि एक प्रकारे इतिहासच होता तो सगळा. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2006-07 पर्यंत प्रत्येक घडामोडी त्या कॉमन मॅननी चित्रातनं बघितलं. बरोबर. एवढा मोठा इतिहास आहे. मला वाटतं दुसरं कोणी केलं असेल, अगदी. कुठलं पत्रकारही नाही. खूप छान. कारण तुम्ही खूप जवळून त्या कॉमन मॅनला सुद्धा आणि आर.के. लक्ष्मण यांना सुद्धा तुम्ही अनुभवलेला आहे, त्यामुळे तुमच्याकडून ते जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता होती. त्यांच्या जास्त जवळ कावळा होता. हो. तो कावळा हा पक्षी त्यांना फार आवडायचा. ते पाठीमागे इथे मी त्यांचं जे चित्र काढले हो, हो. त्याच्यात पण त्यांचा चेहरा आणि खाली त्यांना, कारण त्यांचा तो पक्षी त्यांना इतका आवडायचा, त्यांनी असंख्य कावळ्यांची पेंटिंग केलेली आणि इतकी सुंदर केली. मग आगे पण तिकडे लावली. हो, हो. हो. सो आणि ते जिवंत वाटायचे. म्हणजे त्यांना असं विचारलं की तुमच्या कलेला मिळालेली सगळ्यात मोठी दात कुठली, तर ते म्हणले की एक छोटं मुलगा आलं होतं म्हणले घरी, घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, गर्दी होती बरीच, कोणाकडे फारसं त्या मुलाकडे लक्ष नव्हतं, तर त्यांनी काहीतरी वाटी काहीतरी काचेचं उचललं आणि ते वरती त्या फ्रेमवर फेकून काचेची फ्रेम फोडून टाकली. त्याला तो कावळा खरा वाटला. ओ. म्हणजे ती माझ्या कलेला मिळालेली सगळ्यात मोठी दाद असं त्यांनी मागे कुठेतरी एकदम बोललेलं मला आठवते. किती छान. हा म्हणजे कावळा त्या मुलाला खरा वाटला, म्हणजे याच्यात सगळं आलं. बरोबर. बरोबर. आणि तुम्ही राजकीय व्यंगचित्र काढता, तर राजकीय व्यंगचित्र काढत असताना आताच्या परिस्थितीमध्ये, आताची परिस्थिती आपण पाहतोय कशा पद्धतीने, कोण कुठे चाललाय कोण कुठे गेला हेच कळत नाहीये, तर कधी दडपण येतं का राजकीय व्यंगचित्रकार म्हणून? असं दडपण असं नाही, पण तुम्ही एक दृष्टीने बघाल ना की हे सगळे जे चालले हे असं की हे लोक व्यंगचित्रकारासाठीच काम करतायत असं मला वाटायला लागलं की आम्ही हे काहीतरी करून ठेवतो, आज उद्या तू चित्र काढायचं. कारण रोज एक असं असतं. म्हणजे मला असं वाटायला लागले की आज हे काहीतरी करणार आहे ज्याच्याने माझं काम सोपं मी उद्या चित्र काढेल. बरोबर. असं झालंय ते आता. म्हणजे माझं प्रोफेशनमुळे होईना मला त्याचा अजिबात त्रास होत नाही, म्हणजे जे जनतेला होत असेल. बरोबर. काय चाललंय, किती काय, मला ते असं वाटतं की वा छान, काय तुम्हाला विषय मिळतो ना, रोज एक विषय मिळतो. म्हणजे गमतीने बोलतोय मी, बरोबर. पण माझ्यासाठी ते असंच आहे, म्हणजे छान आहे, काहीतरी वेगळं मिळतं. आणि दडपण म्हणलं तर असं तुम्हाला सपोर्ट असतो. आता मला सकाळमध्ये संपादकांचा खूप छान सपोर्ट आहे. बरोबर. तर ते काय माझ्या पाठीशी उभं राहतात. असं कुठे मला दडपण आलंय ते मला त्रास होऊ देत नाही, तेवढी त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की पुण्याची माझी काळजी घेतली असती जेवढी माझी सकाळ आणि आमचे संपादक जे आहेत सम्राट फडणवीस, त्यांनी माझी तेवढी काळजी घेतली. नाही तर ते हे म्हणजे असं प्रोफेशन थोडंसं शार्प, तुमच्या गोष्टी असतात, तुमचे कॉमेंट्स असतात. बरोबर. तर तुम्हाला कोणीतरी खंबीर व्यक्ती तुमच्या मागे पाहिजे, इन्स्टिट्यूट तुमच्या मागे पाहिजे. लक्ष्मणांच्या काळात टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना सपोर्ट केला. बरोबर. तसंच या इन्स्टिट्यूटबद्दल एक कंप्लेंट आहे, म्हणजे मला पूर्ण सपोर्ट केला. आणि मला तुमच्या नजरेतला एक 50 वर्षांनंतरचा जो देश असेल आपला,
एक कॉमन मॅन तुमच्या नजरेतला तो कसा असेल असं तुम्हाला वाटतं? अरे यार, 50 तासानंतरच माहित नाही मला काय होईल या देशामध्ये 50 तासानंतर कोण वा. कुठल्या पक्षात गेला असेल माहित नाही. खरं, 50 खरं. वर्ष तर माहित नाही. बरोबर. आणि खुशाल चेंडू आलोक हे आम्ही संपादकीय पानावरती मागील 7-8 वर्षांपासून ते तुमचं कॉलम तो पाहत आलोय, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तो खूपच इंटरेस्टिंग असतो आणि खूप वेगवेगळे चौकार षटकार तुम्ही त्याच्यामध्ये मारलेले असतात. ते राजकीय व्यंगचित्र मध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे एडिटोरियल कार्टून असतं, हो, जे 3 कॉलमचं असतं, आणि एक पॉकेट कार्टून असतं जे सिंगल कॉलमचं असतं. हो, जे 3 कॉलमचं असतं त्याच्यामध्ये सहसा गंभीर विषय असतात, खरे चेहरे असतात, हो. जे खऱ्या घटना असतात, आणि त्याच्यावर एक तुमची टिप्पणी असते. बरोबर. ते एक संपादकीय लिहिल्यासारखं असतं, विनोदी पद्धतीने. हो, विनोद असेलच असं नाही, पण शक्यतो असतो विनोद. बरोबर. आणि दुसरं असतं पॉकेट कार्टून्स, ज्याच्यामध्ये फक्त हलक्या फुलक्या कॉमेंट्स असतात की ते बघितलं तुम्हाला थोडंसं हसू आलं, बरोबर. ते तेवढंच त्याचं काम. त्याच्यातनं फार विचार प्रबोधन किंवा देशात काय चाललंय वगैरे असं त्याच्यामध्ये काही हेतू नसतो. ती हलकी फुलकी सकाळी एक वाचताना लोकांना छान वाटलं पाहिजे एवढंच घटना असतात. आणि त्याला लिमिटेशन्स काही नाही. तुम्ही म्हणजे भाजी विकत घेणारा माणूस असू शकतो, किंवा परदेशात गेलेला राजकारणी असू शकतो, क्रिकेटच्या मैदानावरचे क्रिकेटर्स असू शकतात. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, तुम्ही त्याला लिमिट नाही काही. मोठ्या चित्रामध्ये कसं आहे की डेव्हिड लोनी ती चित्र खूप फेमस केली. म्हणजे R.K. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरेंची गुरु डेव्हिड लो. बरोबर. त्यांचा आमच्यामध्ये त्यांच्या इतका मोठा व्यंग्यचित्रकार झाला नाही आणि होणारही नाही. वा. ते त्यांचा पिरियड सगळा दुसरा महायुद्धाच्या वेळेसचा होता. बरोबर. आणि त्या काळामध्ये त्यांची चित्रांचा दर्जा एवढा मोठा होता आणि ताकद एवढी वाढली होती की हिटलरने सांगितलं होतं की ह्या माणसाला हिटलिस्टमध्ये त्याने घालून सांगितलं होतं की ह्याला पकडा, हात जिथे सापडेल तिथे त्याला मारा. म्हणजे जी नाझीची हिटलिस्ट होती हो, हो. त्याच्यामध्ये ह्या डेव्हिड लोचं नाव होतं. म्हणजे त्याची काय ताकद असेल. म्हणजे त्यांच्यातला एक संवाद असा आहे की हिटलरने इंग्लंडशी बोलताना असं सांगितलं की तुमच्या देशातले 2 व्यक्ती अशी आहेत की ज्यांच्यामुळे तुमचं आणि आमचं युद्ध होईल, तर तुमचं आमचं युद्ध होणार नाही. बरं. एक म्हणजे विन्स्टन चर्चिल, जो जी भाषणं करतोय, हो, आणि दुसरा म्हणजे डेव्हिड लो, जी चित्र काढतोय. बरोबर. या दोघांनाही तुम्ही थांबवा, नाहीतर युद्ध होईल. तर डेव्हिड लोचं मुळात असा स्वभाव कोणाचं सेन्सरशिप घेण्याचा नव्हता, पण त्यांनी देशाच्यासाठी विचार करून असं म्हटलं, ठीक आहे, असं वाटतंय ना, मी हिटलरवर चित्र काढले नाही तर युद्ध थांबेल, मी नाही काढत चित्र. पण मी तुम्हाला सांगतोय की मी चित्र नाही काढली तरी हा युद्ध झाला. आणि तसंच घडलं. त्यांनी चित्र एक 20-25 दिवसासाठी थांबवली, पण त्यांनी युद्ध सुरू केलंच हिटलरने. म्हणजे त्याच्यासाठी ते केवळ एक कारण होतं की बरोबर. अशा सगळ्या. तर डेव्हिड लो हे, त्यांचा प्रभाव एवढा होता. त्यांची स्टाईल बघा तुम्ही, की R.K. लक्ष्मणची स्टाईल, बाळासाहेब ठाकरेंची स्टाईल, किंवा इवन माझी जी सुरुवात झाली, हे माझं सगळं उगम म्हणजे मी बँगलोरमध्ये शिकत असताना एक कृष्णन नावाची व्यक्ती मला भेटले आणि त्यांनी मला डेव्हिड लोच्या 13,000 व्यंग्यचित्रांचं कलेक्शन CD मध्ये दिलं. आणि ते एवढं अफलातून काम होतं. म्हणजे म्हणलं असं कोण काम करू कसं काय शकतं. ते अक्षरशः म्हणजे आता तुम्हाला गंमत वाटेल, ते पुस्तक माझ्याकडे काही मी विकत घेतलेली, मी ती उशीखाली ठेवायचो रात्री झोपताना. म्हटलं ह्याच्यातलं काहीतरी ते आपल्या डोक्यात जावं, हो, हो. हे हेतून तुम्ही उशीखाली ठेवून झोपायचो. बरोबर. बरोबर. एवढं त्या डेव्हिड लोच्या व्यंग्यचित्रांची ताकद होती. आणि त्याच्यातनं हेही आलं की ही कला म्हणायला गेलं तर केवढी डेंजरस आहे, की तुमच्या काय इफेक्ट होऊ शकतो त्याच्यातनं. हा एक काढण्याचा प्रकार. आणि लक्ष्मण नेहमी म्हणायचे की माय ब्रश इज नॉट माय वेपन, इट इज माय फ्रेंड. वा. म्हणजे हे माझं शस्त्र नाही आहे, हा माझा मित्र आहे. मी लोकांना हसू यावं, लोकांचा दिवस चांगला जावा, त्यांच्या सगळ्या नेगेटिव्ह वातावरणामध्ये त्यांना काहीतरी छान बघायला मिळावं, या हेतूने मी चित्र काढतो. ते म्हणले तुमच्या चित्रांमुळे काही बदल होईल वगैरे असं मला लोक म्हणतात, ते एकदम साफ चुकीचं आहे. म्हणजे जेवढा ब्रश मी कागदावर वापरला ना, तेवढा एका मार्बलच्या फरशीवर असं करून बसलो असतो ना, तर 4-5 फूट खड्डा खाली गेला असता. बरोबर. बरोबर. पण ह्या दगडांवर काही परिणाम झाला नाही. बरोबर. बरोबर. तर
आणि ते अभ्यासपूर्ण वाक्य आहे की तुमच्या चित्राचा कोणावर परिणाम वगैरे काही होणार नाही. तुम्ही ज्यांच्यावर काढताय ते काय अरे बापरे आज माझ्यावर चित्र आता मी बदलणार असं कधी होणार नाही. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. तर तुम्ही कशासाठी हे व्यंगचित्र करताय की लोकांना बघून वाटलं पाहिजे अरे हो हे असंच आहे. एक लोकांना बघून छान वाटतं ना. बरोबर बरोबर. तर त्या हेतूने तर ते मग तुम्ही वेगळ्या टँजंटमध्ये जाता. खरं आहे, खरं आहे. तुमचं कर्तव्य हे की लोकांनी बघितल्यावर त्यांचा थोडासा वेळ छान गेला पाहिजे. या हेतून म्हणजे ॲटलिस्ट मी तरी काम करतो. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. खरं आहे. खूप छान. आता मला मगाशी मी सुरुवातीला जे म्हटलेलं होतं की कवी हा भावनांना शब्दांमध्ये रेखाटतो, तर चित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा भावनांना, कल्पनांना हा रेषांमध्ये रेखाटत असतो. तर याच्यावरून मला असं वाटतं की जसं म्हणतात की जनरली की कवी किंवा लेखक हा निसर्गाचा किंवा समाजाचा आरसा असतो, तसा चित्रकार सुद्धा समाजाचा किंवा निसर्गाचा हा आरसाच असतो. आणि ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. बरोबर. म्हणजे ह्या भावना शेवटी काय आहेत की तुम्ही शब्दांमध्ये या किंवा रेषांमध्ये या, एकमेकांमध्ये त्या संघ झालेल्या आहेत किंवा एकरूप झालेल्या आहेत. तर यावर आपलं मत काय आहे? निश्चितच म्हणजे कुठलाही कलाकार असो म्हणजे त्याचं ते समाजाला आरसा दाखवणं हेच काम आहे ना. तुम्ही जसं म्हटलं तसं या जे काय चाललंय त्याच्यावर मी कॉमेंट रेषेतनं करतोय. मागे एकदा बाळासाहेब ठाकरेंनी छान किस्सा सांगितला होता की ते कुठल्या तरी कार्यक्रमात पु ल देशपांडेंना भेटले आणि पुलंशी गप्पा मारताना ते म्हटले की मी पुलं शब्दातनं व्यंगचित्र काढतं, मी रेषातनं व्यंगचित्र काढता. दोघं व्यंगचित्रच काढतायत. पुलं बोलताना असं ते उभं राहायचे की हा सकाराम घटने, हा अंतू बर्वा, तुम्ही ते एवढं त्याचं छान वर्णन करायचे की ते तुमच्या मी ती पुलांवर चित्र पण मागे केली होती. त्याचं ते करत असताना मी त्यांचं ऐकायचो आणि सगळं सांगितलं की सकाराम घटनेने डोक्यावर टोपी घातली, त्याची शेळीसारखे डोळे, हे सगळं त्यांनी असं कुठे ठेवलं नाही. तुमच्या चेहऱ्यासमोर ते उभं आहे. प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं असेल बरोबर इमेज, पण ते तसंच कवी आणि चित्रकार अगदी खरं. समाजात जे काही चाललंय त्याच्यावर त्यांची ती कॉमेंट असते. बरोबर. तुमचे आवडते कवी कोणते? कुसुम अग्रज. मी लहान असताना बाबांचे एक मित्र होते, तर त्यांना कुसुम अग्रजांच्या कविता फार आवडायच्या. आणि नाशिकच्या सायखेडकरमध्ये कार्यक्रम होता की कुसुम अग्रजांच्या कविता प्रत्येकाने स्टेजवर जाऊन म्हणून दाखवायचं. बरं. तर ते बाबांचे मित्र बाबांकडे आले, म्हणले ह्याला एखादी कविता म्हणायला लावली पाहिजे. मग माझं म्हणलं मी काय स्टेजवर जाणार नाही. ते म्हणले अरे म्हण रे, कुसुम अग्रजांची म्हण, एक छान कविता आहे म्हणली आगगाडीवर. तर ती म्हण, आता ती कविता इतकी मस्त होती. मग ती कविताच्या शब्दांमध्येच त्या रेल्वेचा आवाज होता, चिक 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 असा जो आवाज असतो तो रिदम त्या कवितेच्या शब्दांमध्ये होता. म्हणजे शब्दही माझ्याकडे आहे, अगदी ऐकायला आवडते. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळते विनवी नमून, धावशी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चोरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळीशी वरून निखारे, नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगात कशाला जगावे भेकड, पोलादी टाचा या छातीत रोंजवून, अशीच चेंदत धावेन, चलाले चक्रानो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळ कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरार जमीन, दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सोडाचा घुमारा, कोसले दरीत पुलाचा डोलारा, उठाला क्षणात भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजारे शकले पडिली खाली ती. कुसुम अग्रजांचे शब्द आहेत. म्हणजे काय प्रतिभा असेल. असं कविता ऐकताना असं वाटतं की ती गाडी चालली आहे, जोरात चालली आहे. अगदी अगदी. धाड 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 धाड. आगगाडीचा तो सगळा प्रवास जो आहे तो प्रवासाच्या कवितेच्या माध्यमातून उलगडलेला आहे कुसुम अग्रजांनी, आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सादर केली. तर मनापासून धन्यवाद सर, आमच्या
विनंतीला मान देऊन तुम्ही या कार्यक्रमाचा, या मुलाखतीचा भाग झाला. तुमच्या माध्यमातून आम्हाला व्यंगचित्रांविषयी खूप छान माहिती मिळाली, आर के लक्ष्मणांविषयी माहिती मिळाली, खूप तुमचे किस्से ऐकायला मिळाले. अगदी आता कुसुमाग्रजांच्या बाबतीतला किस्सा सुद्धा, किंवा तुमची भेट पण झालेली होती कुसुमाग्रजांसोबत, ती या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून किंवा या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडता आली. याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवाल. आणि हा आजचा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हाच भाग जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.